प्रेक्षकांनो, लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेचा 2 सप्टेंबरचा भाग तुम्ही बघत आहात आणि आजचा भाग त्यांनी खूपच छान दाखवलाय. कलाला भाजलेलं असतं म्हणून कला तिचा हात बेसिनच्या पाण्याखाली ठेवतीये नळाजवळ. तर आता ही अंजू येते आणि म्हणते, कलाताई अहो किती भाजलं तुम्हाला, चला बरं मी मलम लावून देते तुम्हाला. आता कला म्हणते, अगं नाही राहू दे अंजू. आता अद्वैत बघतो आबा बाहेर येऊन कलाकडे बघताय. अंजू म्हणत असते, अहो ऐका माझं कलाताई. आता अद्वैत लगेच या गोष्टीचा फायदा घेतो आणि आबांना इम्प्रेस करायला जातो. कलाजवळ जाऊन म्हणतो, काय झालं, अरे बापरे, अगं केवढं भाजले तुला. अंजू म्हणते, हो ना दादा, बघा किती हात भाजलाय कलाताईचा. आता लगेच अद्वैत तिचा हात हातात घेतो कलाचा आणि म्हणतो, अगं काय हे, काय कुठे लक्ष असतं तुझं काम करताना, किती भाजलं बघ बरं. रोहिणी अद्वैतकडे निरखून बघत असते. आता अद्वैत अंजूला म्हणतो, जा लवकर क्रीम आण बरं अंजू, हे बघ तू पाण्याखाली हात धर बरं आधी. कलाचा हात त्याने असा तो नळाखाली धरलेला आहे पाण्याच्या खाली. तेवढ्यात कलाचा फोन वाजतो. अद्वैत म्हणतो, थांब थांब थांब, तू पाण्याखालचा हात काढू नकोस. हा गुंड्या, गुंड्या म्हणजे तुझी बहीण ना, थांब तू हात काढू नकोस, मी फोन लावतो तुझ्या कानाला. कलाच्या कानाला अद्वैतने फोन लावलाय आता स्वतः. आता ही काजूला म्हणते, कला काही महत्वाचं आहे का गुंड्या. काजू म्हणते, हो तायडे, मला जरा बोलायचंय. अगं तायडे, बाबाच्या डोळ्याचं ऑपरेशन करायला सांगितलंय डॉक्टरांनी. अगं जर नाही केलं ना लवकर ऑपरेशन तर कमी दिसायला लागेल ग त्यांना, कायमचं कमी होईल दिसणं. आता ही कला घाबरते आणि म्हणते, काय सांगतेस काजू. काजू म्हणते, हो अगं तायडे, आई बाबा तर म्हणत होते तुला कळवू नको, पण मला वाटलं तुला कळवणं हे गरजेचं आहे म्हणून तुला कॉल केला मी. कला म्हणते, हे बघ गुंड्या, काळजी नको करूस, मी आहे बेटा, हा काही टेन्शन नको घेऊस, मी घेईल सगळं सांभाळून. कला म्हणते, हो ना तायडे, तू आहेस म्हणूनच तर सगळं नीट होतंय. बरं चल मी फोन ठेवते हा, नाहीतर आई बघेल. आता कला म्हणते, हो हो ठेव फोन. काजलने आता फोन ठेवून दिलाय. आता अद्वैत तिला फार काळजीने विचारतोय, काय झालं खरे, सगळं ऑल ओके आहे ना. आता कला काहीच बोलत नाही. आता अद्वैत तिचा हात अगदी त्या तिथे असलेल्या रुमालने असा पुसून काय काढतोय, तिच्या हाताला अँटीसेप्टिक क्रीम काय लावतोय आणि आता तिला थंडगार वाटतंय, पण चटका बसत असतो ना तिला, म्हणजे ते भाजलेलं आहे ना, तर आग होतीये. अद्वैत स्वतःच्या हाताने स्वतः अशी फुंकर घालतोय कलाच्या हातावर. कलाला हे सगळं खूपच ऑकवर्ड वाटतंय. पण आता रोहिणी हे सगळं बघते आणि सरोजच्या डोक्यात घालून देते, बघ ना वहिनी, अगं काय चाललंय तिकडे, लक्ष तरी आहे का तुझं. अगं एवढूस भाजलंय त्याच्या बायकोला, पण किती काळजी करतोय बघ ना. सरोज ते कॉफी पिता पिता म्हणते, दिसतंय ना सगळं मला. पण आता सरोजला ते असह्य होतं आणि सरोज ती कॉफी तिथेच टाकून जाते आणि आता तिच्या खोलीत निघून जाते. पण अद्वैतचं कलाच्या हातावर फुंकर मारणं अगदी अविरत सुरू आहे. जोपर्यंत आबा त्यांच्या खोलीमध्ये जात नाही ना, अगदी तोपर्यंत आबा तिथेच उभं राहून या दोघांची गंमत बघत असतात. आता शेवटी आबा त्यांच्या खोलीत गेल्यानंतर हा लगेच आबाच्या खोलीकडे बघायला लागतो आणि विचार करतो, चला माझं काम मस्त झालं. पण आता हे काय, संगीताताईंच्या घरी त्यांच्या सगळ्या मैत्रिणी जमलेल्या आहेत आजूबाजूच्या, आणि मग आता संगीताताईला त्या विचारतायत, काय ग, अगं संगे, आता कशाला पैसा हवाय तुला, आता काजलचं लग्न काढतेस की काय, तुझ्या तर दोन्ही पोरींचे लग्न झालेत ना. संगीताताई म्हणतात, अगं आमच्या घरावर कर्ज आहे ग, तुला ठाव नाही का, अगं यांच्या डोळ्याचं ऑपरेशन आलंय ग, आता माप खर्च लागणार आहे आणि ऑपरेशन झाल्यावर यांना आराम पण करायचा आहे काही महिने, यांना कामावर पण नाही जाता येणार ग. आता ही एक दुसरी बाई म्हणते, अगं एवढं काय चिंतेचं कारण आहे तुला, दोन्ही पोरी चांदेकरांच्या घरी गेल्यात आणि तुझ्या पोरीकडे किती पैसे आहेत, नाही म्हणजे तुझ्या पोरीकडे फक्त एक शबूत टाक आणि तुझ्याकडे त्या पैशाच्या राशी उभ्या करून टाकतील बघ. संगीताताई म्हणतात, अगं असं कसं करता येईल, सासरी गेलीये माझी कला, आमच्या अडचणी तिच्यावर कशाला लादायच्या, तिच्या सासरच्यांकडे कसं काय पैसे मागायचे, नाही असं करणं बरं दिसत नाही. आता ही बाई म्हणते, अगं कला लई समजूतदार आहे, त्या लोकांकडे कशाला मागायचे पैसे, तुझ्या हक्काच्या लेकीकडे माग, ती आणून देईल, तुझी पोरगी फार समजूतदार आहे. आता ही दुसरी बाई म्हणते, काय ग संगीता, अगं कमवत्या घरी गेल्यावर तुझ्या पोरीने पाडबीट फिरवली की काय तुझ्याकडे. संगीताताईंना या बायांचे बोलणे खूप लागतायत.
आता बघा ही नैना आणि ही रोहिणी दोघींचं डिस्कशन दाखवलंय. रोहिणी नैनाकडे येऊन म्हणते, अगं मला ना तुझं कौतुक करायचं होतं बघ नैना. नैना म्हणते, कौतुक आणि माझं? आता रोहिणी म्हणते, अगं हो, तू राहुलला सांगितलं ना की ऑफिसमध्ये कामात लक्ष दे. म्हणजे तुला कुठे मी सांगितलं होतं हे, पण तू न सांगता त्याला योग्य पद्धतीने पटवून दिलंय की त्याने कामात लक्ष देऊन म्हणजे लक्ष दिलं पाहिजे. तू तुझा मुद्दा डॅडला बरोबर पटवून दिलायस. नैना, अगं ग्रेट जॉब. मग आता नैना म्हणते, त्यात काय एवढं मम्मा? रोहिणी म्हणते, अगं असं कसं? आमच्या डॅडला लवकर पटवून देणं फार अवघड आहे बाई, आणि ते तुला आतापर्यंत कळलंच असेल म्हणा, पण तू अगदी चुटकीसरशी मनवलंय माझ्या डॅडला. गुड नैना, व्हेरी नाईस. नैना म्हणते, मॉम इन लॉ, तुम्ही माझं एवढं कौतुक करताय, थँक्यू सो मच. तुम्हाला माहितीये का, मला नेहमी असं वाटतं की तुमची आणि माझी वेवलेंथ अगदी परफेक्ट मॅचिंग आहे. म्हणजे बघा ना, काल तुम्ही मला सगळं सांगितलं, इतकं छान एक्सप्लेन केलं, मला आत्मविश्वास दिला, म्हणून तर मी खाली जाऊन इतक्या सगळ्यांसमोर बोलू शकले. म्हणजे तशी मी कोणाच्या दबावात वगैरे राहत नाही, पण तुम्ही ना माझं इन्स्पिरेशन आहात. रोहिणी म्हणते, अगं हो, मला पण ना तू खूप आवडायला लागली आहेस. खूपच हुशार आहेस ग तू. म्हणजे ब्युटी विथ ब्रेन म्हणतात ना, तसं कॉम्बिनेशन आहे तुझं. बरं चल, येते मी. आता नैना बघा कशी बोलते त्या रोहिणीला. ओ मॉम इन लॉ, 2 मिनिटं थांबा ना. एवढंच का? आता ही रोहिणी म्हणते, अगं म्हणजे अजून काय हवंय तुला? नैना म्हणते, नाही म्हणजे तुमच्याकडे फक्त असं तोंडी कौतुक करतात का? कौतुक करताना काही देत नाहीत का तुम्ही? छोटंसं गिफ्ट वगैरे? रोहिणी विचार करते, बापरे, ही बाई एवढी पोहोचलेली आहे एवढं वाटलं नव्हतं मला. मिसेस खरेने चांगलंच ट्रेन केलंय हिला. कला आणि हिच्यामध्ये किती फरक आहे, वाटलं नव्हतं मला. रोहिणी पण नैनाचा बाप आहे, तिने तिला काही दिलेलं नाहीये, पण पुढे काय झालं ते बघा. आता इकडे या संगीताताईंना टोमणे टामणे मारणं चालूच आहे या बायकांचे. त्यातली एक बाई म्हणते, आजकालच्या पोरी काय बाई, आज स्वतःच बघता. आता मात्र काजलला राग येतो आणि काजल म्हणते, ओ मावशी, उगाच काही पण नका बोलू. आमची कलाताई आमच्या घराला मदत करते आणि स्वतःच्या हिमतीवर पैसे कमवून ती त्यातले पैसे आम्हाला देते. उगाच तुम्हाला काही माहिती नाहीये तर कशाला बोलताय हो तुम्ही? आता लगेच ही बाई म्हणते, काय सांगते काय? म्हणजे कला इतक्या मोठ्या घरात जाऊन सुद्धा पैसे कमवते? अरे बापरे, काम पण करते का ती? अरे देवा, म्हणजे याचा अर्थ चांदेकरांनी कलेला स्वीकार नाही केलं वाटतं. ही दुसरी बाई म्हणते की अगं बाई, 6 महिने झाले तरी स्वीकारलं नाही कलाला अजून. अरे बापरे. आता लगेच या संगीताताई लागतात घाबरायला की आता आपल्या पोरीवर आलाय. रोहिणी नैनाला शेंडी लावत म्हणते, अगो ग्रेट, काय मस्त बोललीस तू. नाही म्हणजे टेन्शन नको घेऊस, तुला छोटस काय खूप मोठं गिफ्ट देणार आहे मी, पण काम झाल्यावर. आता नैना लगेच हो हो मॉम चालेल असं म्हणते. मग आता लगेच रोहिणी म्हणते, अगो तुला तुझ्या त्या कलापासून जरा सावधान राहावं लागेल ना. नाही म्हणजे ती तुझी लहान बहीण आहे. नाही म्हणजे मला असं म्हणायचंय, तुझी लहान बहीण असली तरी घरातली सगळी लोक तिच्याच पाठीशी असतात. नाही तू सावध राहा बाई. मला भीती वाटते की तुला तिच्या समोर हात पसरवायला लागू नये. त्यातनं तू तिची मोठी बहीण आहेस, तू तिच्या समोर हात पसरावा इतकी तिची लायकी नाहीये ग. अगं तू खरेंच्या घरात जन्म घ्यायला नकोच होतास. तुझी लेवल कशी आमच्यासारखी आहे, पण ती कला तिची लायकीच नाहीये. ती सारखी आमची लायकी काढते आणि तू तिच्या लायकीत जाऊन बसते. प्लीज अगं तू जरा सावध राहा. चल येते मी. नैनाच्या डोक्यात तिने मुद्दाम कलाविषयी काहीच्या काही भरून दिलंय, जेणेकरून कलाचे आणि तिचे जोरदार भांडणं व्हावे. पण नैना अर्धवट डोक्याची हे तर आपल्याला माहितीच आहे प्रेक्षकांनो. तिला कोणी काही सांगितलं की ती त्या सरोजसारखी तेच मानायला लागते. असो, आता सगळेजण जेवायला लागलेत आणि कलाच्या हाताने वाढता वाढता भाजी सांडते. सगळेजण कलाकडेच बघायला लागतात. कला सॉरी म्हणते सगळ्यांना आणि आता कला पाणी देत असते सगळ्यांना. तर तेव्हा ते पाणी सुद्धा ग्लासच्या बाहेर येईपर्यंत ती ओतत असते त्यात. आता मात्र आबांना कलाचं वागणं खटकायला लागलंय. कला खूपच डिस्टर्ब आहे हे त्यांना लक्षात येत आहे. कलाच्या डोक्यात वडिलांच्या ऑपरेशन बद्दल विचार सुरू असतात. सरोज जोरात ओरडते आणि म्हणते, अगो काय करतेस तू? कला म्हणते, सॉरी माझं लक्ष नव्हतं. असं म्हणून आता पटकन तिने तो ग्लास उचललाय. नैना पण कलाकडे बघतच राहते. आता हे आजोबा म्हणतात, काय झालं कला? कला म्हणते, काही नाही आजोबा. आजोबा म्हणतात, मगासपासून मी बघतोय सुनबाई, तुझं मन थाऱ्यावर दिसत नाहीये. काही चाललंय का तुझ्या मनामध्ये? काय झालं सांग बरं. आता अद्वैत पण तिच्याकडे बघायला लागतो, पण कला म्हणते, नाही आजोबा, खरंच काहीच नाहीये.
आता आजोबा म्हणतात की अगं असं कसं कला, मगासपासून मी बघतोय काहीतरी पाडू लागलीयस, काहीतरी सांडू लागलीयस, असं तू कधी करत नाहीस, काय झालंय सांग बघू मला. कला म्हणते काही नाही आजोबा, ते चुकून सांडलं माझ्याकडनं. आता ही सरोज तिच्याकडेच बघते. आबा म्हणतात कला काय झालं सांग बरं, मनात काही असलं ना बेटा तर सांगून टाकाव घरच्यांना, मन हलकं होत असतं. सांग बघू काय झालं, तू खूप काळजीत दिसतीयस. आता कला सांगते आजोबा आमच्या घरावर कर्जाचा जो डोंगर उभा आहे ना तो कसा फेडायचा ते मला कळतच नाहीये. माझे घरचे तिघेही जण चांगलेच पिचून गेले तो आजोबा, म्हणजे मला पण काही कळे ना की मी काय करू शकते त्यांच्यासाठी. आजोबा म्हणतात अच्छा असं आहे का, अरे अद्वैता बघ तुझ्या बायकोच्या मनामध्ये किती टेन्शन चाललंय, तू विचारलं का तिला काय झालंय ते, काय नाही काय झालं, अरे या घरामध्ये सर्वात जवळचा तूच आहेस ना आता तिच्या. आता अद्वैतला काही कळे ना काय उत्तर द्यावं, पण आता सरोज खूप चिडते आणि म्हणते आबा अद्वैतचा या सगळ्याशी काय संबंध आहे, तो कशाला बोलेल, नाही तो काही तिच्या जवळचा नातेवाईक नाहीये, तिच्या घरच्यांचा आणि तिचा प्रॉब्लेम आहे. कसं स्वतःला टेन्शन आहे हे सगळ्यांसमोर मुद्दाम दाखवते ती आणि घरच्यांची सहानुभूती मिळवतीये. तुम्हाला कसं कळत नाहीये आबा, अहो आबा ही वाटच बघते कधी तुम्ही त्याला सांगाल की तू या प्रॉब्लेम मध्ये पड आणि हिची मदत कर म्हणून. आता आबा म्हणतात सरोज अगं असं कसं बोलते तू, अगं समदे बघताय ना तिचं मन थाऱ्यावर नाहीये, ते तिला काय झालं काय नाही हे विचारणं तर आपलं कर्तव्यच आहे ना. आबा जरा सरोजला चिडूनच बोलतात काय ग सरोज, मगासपासून आपण बघतोय की तिची परिस्थिती मनस्थिती बरोबर नाहीये. आपण सगळेजण घरात एका छताखाली राहतो, कोणाला दुखलं खुपलं काही झालं तर आपली जबाबदारी आहे ना त्या समोरच्या माणसाची काळजी घेणं, तशी ती पण आपल्या घरातलीच आहे आणि आपल्या घरात सगळ्यात जवळचा तिचा नवरा आहे ना, त्याला कळलंच पाहिजे ती बरी आहे का कशी आहे हे विचारणं त्याचं कर्तव्य आहे आणि त्याची जबाबदारी सुद्धा आहे. अद्वैतने कलासाठी हे केलंच पाहिजे. सरोज चिडते आणि म्हणते मला नाही वाटत अद्वैतची जबाबदारी आहे आणि तिच्या बाबतीत तर नाहीच नाही, आणि मुळात या दोघांमध्ये नवरा आणि बायको हे नातंच नाहीये आबा, त्यामुळे तुम्ही अपेक्षा ठेवूच नका. आता मात्र आबाजी चिडून म्हणतात अगं असं तुला वाटतं सरोज, पण बाकीच्या लोकांना माहितीये ना की या दोघांचं लगीन झालंय, कोणी काही बोलू द्या या दोघांनाही ते मान्य नसू दे, पण मी मात्र हेच सांगेल की या दोघांनी संसाराचा प्रवास चालू केलाय आणि अद्वैतने या नात्यानं तिला विचारायला हवं की काय झालं बाई तुला, मी तुझी मदत करू शकतो का, अद्वैतचं कर्तव्यच आहे या सगळ्यामध्ये. आता मात्र कला अगदी शांतपणे म्हणते की नाही आजोबा, अद्वैतला या सगळ्यामध्ये नका ओढू, म्हणजे अद्वैतने मला विचारण्याचा प्रयत्न केलाय, एकदा नव्हे तर दोनदा तीनदा त्याने विचारलं मला त्रास होतो का तुला, काही मदत करू का तुला, मीच त्याला काही बोलले नाही आबा. आता सरोज रागाने बघायला लागते कलाकडे. आता अद्वैत मनात विचारतो चला हिला पटलं तर मी हिच्याशी चांगलं वागतोय, म्हणजे मी ज्या हेतूने करतोय ते सगळं सक्सेसफुल होणार तरी, म्हणजे निदान आत्ता तरी वाटतंय की खरेला मी स्वीकारलंय, म्हणजे सगळ्यांनाच तसं दिसतंय. नैनाला तर या प्रकरणाशी काही देणं घेणं नाहीये, तिला आपला दिवस उजाडला, मेकअप केलं, जेवण केलं, फिरून आली की झालं काम बिचारीचं. असो, पण आता इकडे मात्र संगीताताईंना या बायकांनी आता जरा जास्ती टोमणे मारायला. संगीताताईला म्हणताय काय ग संगे, डोळ्यात पाणी आणून काय उपयोग आहे आता, कशी नाकवर करून बोलायची आम्हाला, माझ्या पोरींचं लगीन मी श्रीमंत घरातच करणार, आणि एकदा का श्रीमंत घरात लग्न झालं की आयुष्याची काळजीच मिटली. आता काय झालं ग तुला, आता मॉप पैसे आहेत ना त्यांच्याकडे, आता कशाला रडतेस तू, आता रडायसारखं काहीच नाही ना. आता ती दुसरी बाई पण म्हणते तेव्हा तर तुला सगळीकडे श्रीमंत पोरच दिसायची, चांदेकरांची पोरं लग्नाची आहे म्हटल्यावर किती खिटपिट करत होती ग तू संगीता, आता झालंय ना लग्न तुझ्या पोरींचं, चांदेकरांकडून पोरींना पैसा आणून द्यायला काय झालं तुला. सगळेजण म्हणजे काजल आणि तिची आई तर बघतच राहते बायकांकडे, बायका म्हणतात हेच पाहिजे होतं ना ग तुला संगे. आता संगीताताई चिडतात आणि म्हणतात कशा बाई बोलवलं होतं मी तुम्हाला, आमच्या डोक्यावर कर्ज आहे म्हणून ना, अगं तुमच्याकडनं थोडी मदत पाहिजे होती ग, मला थोडं कर्ज मिळेल का असं वाटलं होतं, सोय होईल का असं विचारायला मी तुम्हाला बोलवलं होतं, आणि तुम्ही मलाच येऊन इथे हिनवताय. हीच का तुमची मैत्री, हाच का तुमचा शेजार धर्म, मला तुमच्याकडनं एक पैशाचीही मदत नकोय, निघा म्हटले ना तुम्हाला, चला निघा इथून. आता त्या बायका निघून जातात. काजू म्हणते आई तू कशाला बोलवलं होतं या बायकांना, बाबांना कळालं ना तर बाबा तुझ्यावर भडकतील, या बायका इथे का आल्या होत्या म्हणून, कशाला या बायकांच्या नादी लागतेस तू. आता लगेच ह्या रडायला लागतात संगीताताई आणि म्हणतात बघ ना काजे कशा बोलून गेल्या या तडातडा मला.
आता काजू इतका समजूतदारपणा दाखवते आणि म्हणते, अगं आई, या बायका जे काही बोलल्या ना तुला, त्या काही चुकीचं नाही बोलल्यात. अजून एक कर्ज असताना दुसरं कर्ज डोक्यावर घ्यायचं हे चुकीचं आहे ना. आपण करू ना काहीतरी. आपण बाबाच्या ऑपरेशनसाठी पैसे जमा करू. आता मला सांग, आपण असं कर्जावर कर्ज घेणं चुकीचं आहे की नाही? पण आता काजल असं बोलल्यानंतर या संगीताताई अजून चिडतात आणि म्हणतात, बोल, मलाच बोल. नेहमी सगळेजण मलाच बोला. मीच वाईट आहे, मीच सगळ्यांसाठी चुकीचं वागते. असंच तू बाकी होती ना बोलायची. बोलून घे बाई, बोलून घे. तोंड भरून बोलून घे मला काजे. मला काहीच कळत नाही. मला अक्कलच नाही ना. माझ्या मनाचा कोणीच विचार करू नका तुम्ही. माझ्या मनात काय चाललंय, का केलं हे समद कोणीच विचार करत नाही माझा. नेहमीप्रमाणे या संगीताताई इमोशनल ब्लॅकमेल करायला लागतात. आता या रडायला लागतात आणि म्हणतात, मीच मूर्ख आहे, मीच पागल आहे. आता काजल त्यांच्या जवळ जाऊन म्हणते, अगं आई, असं काय बोलते तू? मला असं नव्हतं म्हणायचं. मला म्हणायचं होतं की मला एवढं सांगायचंय की तू जरा शांत हो. काय आहे ना, तुझ्या मनातून कल्पना आल्या की काय होतं तू बघितलंयस ना. मला सांग आता ना, तू फक्त आमच्यावर विश्वास ठेव. आम्हाला सांग काय करायचं काय नाही. हे बघ, ऐकलं ना माझं. पण आता ना आम्ही सगळं काही नीट करू. आता कर्ज पण फिटेल आपलं आणि बाबांच्या ऑपरेशनसाठी पैसे सुद्धा उभे राहतील. पण तू ना फक्त शांत राहा. हे सगळं जाईपर्यंत ना प्लीज शांत राहा. सगळं नीट होणार आहे. आणि आता तिच्या आईला जवळ घेते आणि संगीताताई अजूनच रडायला लागतात काजूने जवळ घेतल्यावर. आता इकडे मात्र या चांदेकरांच्या घरात बघा प्रेक्षकांनो, हे आबा काय सांगतात अद्वैतला. हे बघ अद्वैत, हिच्या वडिलांच्या डोक्यावर लई मोठं कर्ज आहे. आता कला, तुझ्यावर हा ताण येणं साहजिक आहे. आम्ही समजू शकतो. शेवटी आईबाबाचं दुःख पोरीच समजणार ना, दुसरं कोण समजून घेणार. हे बघ कला, तू काही काळजी करू नको बरं. आपण ही अडचण लगेच सोडवून टाकूयात. तू कशाला विचार करतेस या गोष्टींचा? ए अद्वैत, तू एक काम कर बरं. त्या बँकेच्या माणसाला जाऊन भेट. त्याला कर्जाच्या विषयी विचार. काय म्हणतो काय नाही सांग. आणि त्याला काही पैसे देऊ शकतो का आपण तेही बघ. त्याला चेक देऊन टाकूयात वाटलं तर. आता आबाजींचा हा निर्णय घरात कोणालाच पटलेला नाहीये. कलाला फुकट पैसे कशाला वाटायचे. मग आता आजोबा म्हणतात, घरची लक्ष्मी अशी बसलेली मला पाहवलं जाणार नाही. घरच्या लक्ष्मीला त्रासात ठेवू नकोस. रोहिणी लगेच विचार करते, डॅड असे सगळ्यांना पैसे वाटत का फिरलेत. नाही, या पोरीला एका झटक्यात इतके पैसे कशाला द्यायचे. आश्चर्यच आहे डॅडचं. या मुलीने ना डॅडवर काहीतरी जादू केलाय. सरोज वहिनी पण ना जेव्हा नेमकं डोकं चालवायचं ना तेव्हा अशी हजर नसते. तडकाफडकीला उठून जायची काय गरज होती. आता नैना विचार करतात की हे नैना विचार करते, आबा कलासाठी पैसे देताय. कलासाठी हे सगळं का करतात आबा. नेकलेस मागितलं होतं मी तर केवढे बोलले. मला बिल पण आणून दिलं होतं यांनी. पण आता हिच्या माहेरच्यांचाच प्रॉब्लेम सॉल्व्ह होतोय हे कुठे लक्षात येते या नैनाच्या. आता ही कला म्हणते, आजोबा मला पैसे नकोय. हे बघा, मला ना म्हणजे याआधी आम्ही कधीच कोणाकडनं पैसे उधार नाही घेतले. अडचण असो किंवा नसो, मी ना पैसे घेतले तर माझ्या आईवडिलांना नाही आवडणार. आणि जेव्हा हे कर्ज फेडायचा मी माझा पूर्ण प्रयत्न करतेय. पण आबा मला ना टेन्शन आलं होतं म्हणून हे सगळं चुकून झालं माझ्याकडनं. म्हणजे कोणातरी पशी माझं मन मोकळं करणं मी गरजेचं होतं ना, म्हणून मी तुमच्याजवळ बोललीये. आबा तुम्ही विचारलत आणि म्हणून मी विचारलं, एवढंच पुष्कळ झालं. आता आजोबा म्हणतात, अगं सुनबाई, माहेर तसं सासर. तू इतका विचार करू नको. तू पैसे घेऊन टाक बरं. आता ही कला म्हणते, नको आजोबा, मला पैसे नको. मी हे कर्ज स्वतःच्या कमाईवर फेडायचा प्रयत्न करेल. आणि आता सगळेजण कलाकडे बघायला लागतात आणि आजोबांना तर कलाचा फार अभिमान वाटतोय आणि अद्वैतला सुद्धा. म्हणजे तसं तो बोलून दाखवत नाही पण त्याला चांगलं वाटलंय. आणि प्रेक्षकांनो, हा भाग त्यांनी इथेच पूर्ण केलाय. आता पुढे आपण बघणार आहोत की कला डिझाईन्सचं जास्तीचं काम घेते जेणेकरून तिच्या आईवडिलांच्या डोक्यावरचं कर्ज तिला लवकरात लवकर कमी करता येईल. पण वडिलांच्या आजारपणामुळे तिचं कामात काही लक्ष लागेना. त्यामुळे ती सारख्या डिझाईन्स काढते आणि फाडून टाकते. ते काही तिला जमेना. आता अद्वैत विचार करतो, अरे देवा, ही आता काम करतीये पण काम करताना हिचं जर लक्ष नसेल तर मला फायदा नाही होणार ना. काम नाही झालं पूर्ण तर. आता अद्वैत कलाचा मूड फ्रेश करायचा प्रयत्न करतो आणि गाणं म्हणतो, ऋणानुबंधाच्या चुकून पडलेल्या गाठी. आणि तेही खूपच विचित्र आणि मोठ्या आवाजात म्हणतो. कला म्हणते, अरे डिस्टर्ब नको करूस ना चांदेकर.
अद्वैतला राग येतो. तो म्हणतो, "अगं तुला कामात लक्ष लागेल म्हणून म्हणतोय ना गाणं." कला म्हणते, "अरे पण एवढ्या भसाड्या आवाजात?" आता अद्वैत म्हणतो, "ठीक आहे, नाही म्हणत." आणि असं म्हणून तो रागाने निघून जात असतो. कला त्याच्या भावना जपत म्हणते, "अरे हो, फक्त तुझं गाणं आहे ना, त्यातला हा शब्द करेक्ट कर. बाकी तू खूप छान गातो." आणि भापो आता अद्वैत म्हणतो, "भापो म्हणजे?" कला म्हणते, "म्हणजे तुझ्या भावना पोहोचल्या." आता अद्वैतच्या या चांगलं चांगलं वागायला कला रिस्पॉन्स द्यायला लागली. अर्थातच प्रेक्षकांनो, कला अद्वैतच्या प्रेमात पडणार हे खरंय, पण अद्वैत तर हे नाटक करतोय. काय वाटतं तुम्हाला पुढे काय होईल? मला तरी असं वाटतं प्रेक्षकांनो, कला अद्वैतच्या एकतर्फी प्रेमात पडेल आणि पुन्हा तिला म्हणजे ह्या सगळ्या संकटाचा सामना करावा लागेल. म्हणजे अद्वैत पुन्हा तिचं मन दुखावेल वगैरे वगैरे. या बाबतीत तुम्हाला काय वाटतंय मला कमेंट करून नक्की कळवा. मी तुमच्या कमेंटची वाट बघेल. आणि आजचा रिव्ह्यू छान वाटला ना, मग चॅनलला सबस्क्राईब करून रिव्ह्यूला एखादा लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.